चारचाकी वाहनात गावठी कट्टा व कोयते चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 6/2/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना बातमी मिळाली की इसम नामे मिलिंद भालेराव हा त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनामध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो आज रात्री रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे येणार आहे। त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनीता कवडे यांचे 2 पथक तयार करून रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसरात सापळा रचला असता दिनांक 6/2/2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान इसम नामे दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव वय 37 वर्ष राहणार नागसेन नगर वडाळा नाका नाशिक हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचे लोगॅन कार MA04DR0065 सह मिळून आल्याने त्याच्या वाहनामध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, एक चॉपर असे एकूण 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, प्रवीण चव्हाण, सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे।